शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टात सुनावणी, सर्वोच्च न्यायालयातील दखल याचिकेवर सलग 5व्या दिवशी सुनावणी। कपिल सिब्बलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयही विचारात पडलं, शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया, तर निवडणूक आयोग अमित शहांच्या दबावाखाली काम करत असल्याची टीका। कोणी येईल सत्ताधारी आणि एखाद्या पक्षाचा लेजिस्लेटिव्ह गट म्हणजे विधिमंडळातला गट विकत घेईल आणि सत्तेत सामील करून घेईल। पक्ष विकत घेण्याची प्रक्रिया ज्या लोकशाहीत सुरू होते या प्रक्रियेवर त्यांनी बोट ठेवलं। कपिल सिब्बल यांची ही भूमिका किंवा हा युक्तिवाद ऐकून न्यायालय सुद्धा काही काळ विचारात पडलं। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची उपस्थिती, मात्र गोंधळाच्या परिस्थितीमुळे लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब। अमित शहांना संसदेत येण्यापासून कोणी रोखलं, खासदार संजय राऊतांचा सवाल, तर अमित शहांना उपपंतप्रधान व्हायचे मात्र मोदींचा नकार, राऊतांचा दावा। मुळात अमित शहांना संसदेमध्ये येण्यापासून रोखले कोणी? आम्ही खासदार आहोत साधे, आम्ही संसदेत जातो, तुम्ही तर गृहमंत्री आहात। अमित शहाने या देशाचं तात्काळ उपपंतप्रधान व्हायचं आहे आणि मोदीने त्याला नकार दिला, ही माझी बातमी। मी तुमचा वारसदार म्हणून मला घोषित करा आणि मोदींनी त्याला स्पष्ट नकार दिलेला आहे। हे जे मी सांगतोय हे 100% सत्य आहे। रायगड पालकमंत्री पदाचा निर्णय नाहीच, मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंची वर्षावर पाऊण तास खलबतं। 15 ऑगस्टचा ध्वजारोहण गोगावलेंच्या असते, मात्र पालकमंत्री पदाबाबत पेच कायम, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रात SIR मोहीम घाईघाईत का राबवताय, रोहित पवारांचा सवाल। SIRला 4 दिवस उरले असताना 18% मतदारांची प्रपत्र जमा नाहीत, रोहित पवारांची माहिती। 29 ऑगस्टला मनोज जरांगेंचं पुन्हा आंदोलन, गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलनाचा जरांगेंचा इशारा। मला तर असं वाटतं वरच्यावर बसल्याला तो उपोषणाला चांगलं नाही। तिथं फडणवीसांची पाण्याची टाकी ठेवलेली छानपैकी, तिच्यात पाणी कमी पडलं मी भरितो, उपोषणालाच वर बसतो। काय बसत नाही? वर्षा काय आमची नाही का? वर्षा बंगला। पंढरपुरात बोलताना मनोज जरांगेंची मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर जहरी टीका, बाहुबलीतल्या खलनायक कालकेय सोबत जरांगेंकडून चंद्रशेखर बावनकुळेंची तुलना। अरे बाप, मराठ्यांचा वाटोळ करतो प्राणी। तुम्ही ती बाहुबली पिक्चर बघितला नाही? त्याच्यात ते कल्की आहे बघा, कल्की। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या उपस्थितीत दिल्लीत झालेल्या बैठकीला 6 खासदारांची दांडी, खासदारांकडून तक्रारींचा पाडा, खासदार प्रणिती शिंदेंबाबतही नाराजी। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यात आमसभेत बसण्यावरून वाद, शिंदे सेना शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी। देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महाड शहरात तिरंगा रॅलीचं आयोजन, शाळकरी विद्यार्थी, निवृत्त सैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी। मुंबईत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर NCC कॅडेट्सकडून भव्य तिरंगा रॅली, हातात तिरंगा घेऊन कॅडेट्सचा रॅलीत उत्स्फूर्त सहभाग, देशभक्तीवर घोषणांनी परिसर दुमदुमला। कोल्हापुरात भाजपच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन, नेत्यांचं कार्यकर्त्यांचा तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येनं सहभाग। नाशिकच्या पेगलवाडीतील शाळकरी मुलांची आदित्य ठाकरेंनी घेतली भेट, शाळकरी विद्यार्थ्यांचा खड्डेमय रस्त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता।
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी इथे रस्त्याची जिल्हा प्रशासनाकडून दखल. आमदार हिरामण खोसकर यांच्याकडून पेगलवाडी रस्त्याची पाहणी. प्रशासनाला तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना. मंत्र्याच्या हातोपाय पडायचं सगळ्या गोष्टी करायला इकडे अधिकारी आणि ठेकेदाराच्या मनमानी कारभाराने कुठली क्वालिटी नाही. मी सुद्धा मान्य होतो, कुठल्याही कामाला क्वालिटी नाही. ठेकेदार आणि अधिकारी साहेब यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे. 100% मी तुमच्या जनतेच्या सहमत. मुंबई नाशिक महामार्गाच्या दुरावस्थेचा आदित्य ठाकरेंकडून व्हिडिओ पोस्ट. भिवंडी जवळच्या खड्ड्यांचा व्हिडिओ पोस्ट करून ट्रिपल इंजिन सरकारची जादू म्हणत आदित्य ठाकरेंची टीका. नाशिकमधल्या खड्ड्यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून महानगरपालिकेसमोर आंदोलन. पोवाड्याच्या माध्यमातून सवाल उपस्थित करून आंदोलन. खड्ड्यांमुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला महापालिकेत नोकरी देण्याची मागणी. चाकण MIDCतील स्थलांतरित उद्योगांबाबत खासदार सुप्रिया सुळेंची राज्य सरकारला ट्विटरद्वारे विनंती. खड्डेमुक्त रस्ते, सुरळीत लॉजिस्टिक आणि वाहतूक नियंत्रणासाठी युद्धपातळीवर पावलं उचलावीत. तरुणांचा रोजगार सुरक्षितच राहिला पाहिजे. सुप्रिया सुळेंकडून भूमिका स्पष्ट. चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी 16 ऑगस्टला बैठक. उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. 20हून अधिक कंपन्यांनी स्थलांतरित होण्याचा इशारा दिला होता. कुलकर्णी साहेब, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. 4 वाजता आल्यानंतर 6 वाजेपर्यंत तुमचे 90% प्रश्न मी सोडवलेले आहेत ना. डोंट वरी. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर सपोर्ट. येस थँक्यू. मला सांगा कधी आहे त्यानुसार मी इथे व्यवस्था. 16 तारखेला 4 वाजता. ठिकाण तुम्हीच मला सांगा ना, तिथे येतो मी. येस सर. तुमच्या असोसिएशनचं ऑफिस आहे का? आहे, ऑफिसमध्ये आहे सर. चला, मी ऑफिसमध्ये येतो असोसिएशनच्या. आपलं डन. नंदुरबारमधील दुर्गम भागात रस्ते आणि पुलाची समस्या गंभीर. आजारी महिलेला बांबूच्या झोळीतून घेऊन नातेवाईकांची 8 किलोमीटर पायपीट. पिंपळखुटा ते वेहेगी दरम्यानच्या रस्त्याची भीषण अवस्था. गडचिरोलीत महाराष्ट्र छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या 930 क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यात. धानोराजवळ खड्डेमय रस्ता, दुरुस्तीची मागणी. यवतमाळच्या बोथबोडन इचोरी जामवाडी या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप. 6 कोटी खर्च करूनही पहिल्याच पावसात रस्ता उखडला. ग्रामस्थांची ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी. आपण पाहतोय की 8 दिवसात रोड उकरत आहे. मागच्या वर्षी पण जो रोड केला हा पूर्ण 8 दिवसात उकरलेला आहे. पुन्हा केल्यावर पूर्ण रोड उकरलेला आहे. वारंवार सांगून सुद्धा कोणी दखल घेत नाही. यापुढे जर या रोडची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर आणि इंजिनियरवर कारवाई न केल्यास आम्ही सर्व गावकरी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. बीडच्या परळीत NHAI आणि रेल्वे खात्यामधील समन्वयाचा अभाव. 60 कोटी रुपये खर्च करून तयार असलेला कन्हेरवाडी टोकवाडी बायपास रेल्वे उड्डाणपूल बंद. 100पेक्षा अधिक उद्योगांचं आर्थिक नुकसान.